श्री स्वामी समर्थ। आज फक्त स्वातंत्र्य दिवस नाही, आज त्या प्रत्येक श्वासाचा अभिमान आहे जो हजारो वीरांच्या बलिदानामुळे आपल्याला मोकळेपणाने घेता येतो। तिरंगा नेहमी उंच राहो, भारत सदैव महान राहो। स्वतंत्र दिनांच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। चला, आज मी तुमच्यासोबत माझा गुरुवारचा दिवस शेअर करणार आहे, जेणेकरून मी आठवड्यातून गुरुवारची खूप वाट पाहते, कारण माझा सगळ्यात आवडता वार म्हणजे गुरुवार आहे आणि जसा की स्वामीचा सुद्धा वार गुरुवार आहे। आता गुरुवारची सकाळ आहे, कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं, 7-8 गाठ्या लसूण वाटून घातलेला आहे। आज मी एकदम सिंपल पद्धतीने शेवग्या शेंगाची भाजी करीत आहे। 2 चमचे काळा मसाला घातलेला आहे, घरचा बनवलेला। छान तळून झालं की त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत, 1/2 किलो शेंगा घेतलेल्या आहेत। बरेच ग्रेव्ही करतात, वाटण करतात, पण मी एकदम सिंपल पद्धतीने करते। इतकी टेस्टी होते ना भाजी, खूप टेस्टी। आपण अचानक गडबडीत असतो, आपल्याला ग्रेव्ही करायला, वाटण करायलाही वेळ भेटत नाही, तेव्हा अशी भाजी केली ना खरंच खूप टेस्टी लागते। त्यानंतर शेंगा घातल्या, हळद घातली आणि शेंगा छान अशा परतून घेतल्या आणि पाहिजे तितका रस्सा केला आणि त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा एकदम बारीक कूट घालायचा आहे। छान उकळी आली की यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातली, गावरानी कोथिंबीर घातलेली आहे। आता सध्या खूप कोथिंबीर येत आहे, त्यामुळे कोथिंबीरचं काहीही टेन्शन नाही। छान अशी एकदा का रस्सा भाजी केली ना, त्यानंतर मग दिवसभर काही स्वयंपाक करायची गरज पडत नाही। त्यानंतर मग डब्बा भरून घेतला आणि पोळ्या पण झालेल्या आहेत। आता अगोदर स्वयंपाक करून घेतला, मग म्हणलं चला निवांत आपल्या स्वामीची पूजा करूया। मग काल होतं दीपामावस्या, मग त्याचे दिवे म्हणलं भरणीमध्ये भरून ठेवूया। मी असे भरणीमध्ये भरून दिवे ठेवते, कारण की आपल्याला देवाच्या तिथंच सापडल्या जातात आणि आपल्याला जेव्हा काम पडलं तेव्हा तिथल्या तिथंच घेता येतात। त्यानंतर लगेचच मी पूजा करायला बसले आणि योगायोग तर बघा, श्रावण महिन्याचा पहिला दिवस म्हणजे स्वामीचा वार आलेला आहे गुरुवार, आणि सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता वार आहे ते म्हणजे गुरुवार। तर पहिलाच गुरुवार आलेला आहे आणि ज्यांना कोणाला सारामृत पारायण करायचं, पोथी लावायची किंवा गुरुवार करायचे आहे, त्यांनी गुरुवारपासून करू शकता, किंवा श्रावण महिन्यातल्या कोणताही एखादा गुरुवार धरून तुम्ही सुरुवात करू शकता आणि शेवट 11 गुरुवारपर्यंत करू शकता। 11 गुरुवार, 9 गुरुवार। आणि ज्यांना कोणाला गुरुवार करायचे आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, कसं करायचं ते पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता मी स्वामीच्या अभिषेकासाठी काय काय घेतलेलं आहे ते सांगते। 2 चमचे दही घेतलेलं आहे, 2 चमचे दूध घेतलेलं आहे आणि साखर टाकलेली आहे 1 चमचा। त्यानंतर गोमित्र टाकलं, गंगाजल टाकलं, अर्धी कापराची वडी बारीक करून टाकलेली आहे, मध घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे। तुमच्याकडं जर अष्टगंध असेल तर ते पण घालू शकता, कारण ह्याने पण अभिषेक केला जातो। त्यानंतर एका पितळेच्या ताटामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवली आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करीत आहे। आता स्वामीचा अभिषेक करताना कोणती मंत्र म्हणली जातात तर त्याच्यामध्ये श्रीसूक्तसुद्धा म्हणतात, पण मी जे म्हणते ना ते तुमच्यासोबत शेअर करते। मी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणते, किंवा आपला तारक मंत्र असतो ना ते म्हणते, बस इतकंच। आणि जितका होईल तितकं अभिषेक करेपर्यंत तारक मंत्र म्हणत असते। अगोदर पंचामृताने अभिषेक करून घेतला, त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आणि पंचामृताचं जे दही आहे ना ते आपण मिक्स केलेलं ते एका वाटीमध्ये काढून ठेवलं आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आपल्याला, घरातल्या मेंबरनी सगळ्यांनी। मग स्वामी समर्थ महाराजांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली आणि त्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं त्यांचं अंग आणि त्यांचं आवडतं ही नाद तर जे आहे ना त्यांना लावून घेतलं आणि त्यांचं सुगंधित अष्टगंध आहे ना ते सुद्धा लावून घेतलं। मग आता हे सगळं सामान जे आहे ना स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेकचं, पूजेचं, ते सगळं मी एका डब्यामध्ये ठेवीत असते, जेणेकरून आपल्याला पटकन सापडलं जातं। मग त्यानंतर पांढरी फुलं आणलेली होती, ती अर्पण केली, स्वामींना अर्पण केली आणि आजची अशी आहे पूजा। मला पूजा करायला फार आवडतं, त्यामुळंच मी निवांत बसत असते पूजा करायला, सगळी कामे करून। मग कपडे माझी पूजा होईपर्यंत इकडं मशीन पण झालेली आहे। आज चांगलं ऊन पडलेलं होतं, त्यामुळं बेडशीट वगैरे धुवून टाकलेले आहेत, पडदे, बेडशीट, सोफा सेटवर टाकतो ना ते कवर वगैरे धुवून टाकलेले आहेत। माझी पूजा होईपर्यंत इकडं बेडशीट पण झाले सगळे। आता मी वाळू घालून घेते, म्हणजे खालीच घालते, कारण खाली वरती जायला खूप पायऱ्या आहेत आणि मी वरती कधीही जात नाही, खालीच कपडे वाळून घेते। आता हे मशीनमध्ये काढल्याच्या नंतर लगेचच सुकल्या
धुतल्या जातात म्हणून अगोदर कॉटनचे कपडे टाकून घेतले, त्यानंतर पॉलिस्टरचे टाकले कारण हवेनं वाळून जातात. तर कपडे वाळून झालं की मला आहे उपवास गुरुवार, आणि मी नेहमीचे गुरुवार धरते स्वामी समर्थ महाराजांचे. आणि तसं तर मला श्रावण महिनासुद्धा आहे आणि आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. चला दुसरी पण मशीन लावणार आहे, म्हणजे दुसरी ट्रिप. एकदाचे ते कपडे धुवून झाले आणि त्यानंतर आता रोजचे जे कपडे आहेत ना ते मशीनमध्ये घातलेले आहेत. आता रोजच्या कपड्याला सुद्धा मी मशीनच वॉश करीत असते, कारण हाताने धुत नाही, कारण वेळही भेटत नाही, काम असते दुसरे. तर त्यानंतर मी माझ्यासाठी साबुदाणा वगैरे काहीच भिजवलेला नव्हता, पण म्हणलं फराळ करायचा नव्हता, एक ज्यूस वगैरे प्यायचं होतं, पण ज्यूससाठी फळं नव्हते, त्यामुळं मी पापड्या आणि चकल्या तळून घेतलेल्या आहेत, जे उन्हाळी वाळवणात आपण करून घेतो त्या. आणि इकडे एकीनं घेतलेले आहेत मधुमका, 100च्या 3 किलो घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी 4 वाजले, मग मी चहा करायला ठेवला. इकडं मस्त अद्रकची चहा केलेली आहे आणि इकडं आम्ही दोघी होतो किचनमध्ये. तर जिम्मीला वाटतं ह्या दोघी काहीतरी करून खात आहेत, लगेचच किचनमध्ये आमच्या मागेच असते, काहीतरी वास यायला लागला आहे, तुम्ही काहीतरी खायला लागलात म्हणून. जिम्मी आमच्या पाठीमागच असते. त्यानंतर मग सगळी आवरावर करून घेतली आणि संध्याकाळची वेळ आहे, देवाला दिवाबत्ती वगैरे केली. स्वामींचा दिवा सकाळपासून लावलेला होता तुपाचा, तो आतापर्यंतही विजला नव्हता. त्यानंतर थोडंसं तूप घातलं आणि गुरुवारच्या दिवशी मात्र कंपल्सरी तुपाचा दिवा स्वामी समोर लावेत जा. एरवी लावला नाही तरी चालतो, पण गुरुवारच्या दिवशी मात्र लावायला पाहिजे. त्यानंतर मी माझं तारक तीर्थ केलं आणि असा होता माझा गुरुवारचा दिवस. कारण मी रोज तारक तीर्थ करते, रोज संध्याकाळी. सकाळच्या वेळेस इतका टाईम भेटत नाही मला, म्हणून मी संध्याकाळच्या वेळेस तारक तीर्थ करीत असते. आणि तारक तीर्थाचे खूप फायदे आहेत बरं. ज्यांना कोणाला तात्काळ इच्छा पूर्ण करायची ना, त्यांनी नक्की तारक तीर्थ करा, तात्काळ इच्छा पूर्ण होते. आणि असा होता रात्रीचा नैवेद्य. स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी उपास सोडित नाही. सगळा तर स्वयंपाक केला होता, पिठलं, भाकरी, भात केला होता. चला म्हणलं मधुमक्का पण भाजून घेऊ. आज स्वामींना सुद्धा मधुमकाचा नैवेद्य दाखवूया म्हणलं. स्वामी कधी खाणार आहेत मधुमका, त्यामुळं छान असं मधुमका भाजून घेतली. याचा चाट पण बनवता येतो, खूप टेस्टी लागतात बरं का असं मधुमका खायला. मस्त तेल टाकून लाल तिखट मीठ टाकून भाजलं. इकडं पिठलं, भात आणि भाकर केलेली आहे आणि काकडी आणि मधुमका. असा होता स्वामींचा नैवेद्य. पहिला गुरुवार. आणि तुम्ही म्हणता गोडाचं काही केलं नाही का, तर सकाळी त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.